या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत न्यूमेरिकल्स ऑन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. जे आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स स्टडी केलाय. ठीक आहे. परफॉर्मन्स नथिंग बट रेग्युलेशन अँड इफिशियन्सीचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. तर त्याच्यावरती जे आपले न्यूमेरिकल्स आहेत किंवा जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचे. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फर्स्ट न्यूमेरिकल आहे, a single phase 11 kV short transmission line delivers 1000 kilowatt power at 0.8 power factor lagging. Then total resistance and inductance or inductive reactance of line are 5 ohm and 5.6 ohm respectively. Then you have to determine sending end voltage. ठीक आहे. प्रॉब्लेम परत एकदा व्यवस्थित वाचून घ्या. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते समजून घेतल्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय आणि गिव्हन डेटा काय आहे ते आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे व्हाईल कॅल्क्युलेशन परफॉर्मन्स. इथून तुम्ही थर्ड इयर पास आउट झाल्यानंतर, ठीक आहे, सेकंड इयर झाल्यानंतर थर्ड इयर आहे, थर्ड इयर पास आउट झाल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल किंवा जनरेटिंग स्टेशन मध्ये लागला पॉवर सिस्टम मध्ये च्या रिलेटेड तुम्ही जॉब करत असाल तर हे तुमचं सेंडिंग एंड व्होल्टेज या प्रॉब्लेमचा इम्पॉर्टन्स तिथे त्या केसमध्ये वाढणार आहे. फक्त या सब्जेक्ट पुरतं मर्यादित न ठेवता फ्युचर मध्ये याचा यूज होणार आहे या हिशोबाने आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे. फक्त पास व्हायचं नाही, आपल्याला नॉलेज घ्यायचंय. सो प्रॉब्लेम व्यवस्थित, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला म्हणजे काय, गिवन काय आहे आणि काय फाइंड आउट करायचंय हे जर समजलं तर तुमचा तिथे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बाकी मग जे काही कॅल्क्युलेशन पार्ट आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करायचे असतात तो 10% पार्ट असतो. बट एकदा तुम्हाला प्रॉब्लेम समजला, काय फाइंड आउट करायचं आणि काय दिलंय, ठीक आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये बघा, सिंगल फेज 11 केव्ही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणजे 11 केव्ही ची शॉर्ट ट्रान्समिशन लाईन दिलेली आहे. 11 केव्ही काय आहे तुमचं, ऍट द एंड ऑफ व्होल्टेज, ऍट द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. हे तुमचं रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे. दॅट लाईन डिलिव्हर्स म्हणजे ती लाईन डिलिव्हर करते, देते, सप्लाय करते 1000 किलोवॅट पॉवर म्हणजे 1000 किलोवॅट पॉवर दिलेली आहे. म्हणजे सेंडिंग एंडची पॉवर दिलेली आहे 1000 किलोवॅट म्हणजे आपल्याला भेटते 1000 किलोवॅट. त्याचा पॉवर फॅक्टर दिलेला आहे 0.8. पॉवर फॅक्टर लॅगिंग म्हणजे इंडक्टिव्ह लोड आहे. ठीक आहे. देन टोटल रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स अँड इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे 5 ओहम. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा आपला रेजिस्टन्स आहे 5 ओहम आणि रेजिस्टन्स इज 5 ओहम अँड इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजेच काय, एक्सएल दिलेला आहे 5.6 ओहम. देन वी हॅव टू डिटरमाइन सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करायचं. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड आउट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट गिवन डेटा. काय काय गिवन आहे ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे. आता गिवन मध्ये तुम्ही बघू शकता इथे फर्स्ट ऑफ ऑल काय दिलेलं आहे, 11 केव्ही. 11 केव्ही काय दिलेलं आहे तुमचं, जे तुमचं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे 11 केव्ही. यू कॅन राईट व्ही आर इक्वल्स टू 11 केव्ही. हे तुमचं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे 11 केव्ही. देन पॉवर दिलेली आहे, दॅट विल डिलिव्हर सम पॉवर. ती पॉवर दिलेली आहे इथे बघू शकता, पॉवर इक्वल्स टू पी 1000 किलोवॅट, 1000 किलोवॅट दिलेले आहे. त्याला वॅट मध्ये कन्वर्ट करताना इंटू 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वॅट मध्ये भेटलं. ठीक आहे. देन सेकंड आहे पॉवर फॅक्टर. ठीक आहे. हा पॉवर फॅक्टर कोणता, आपला रिसिव्हिंग एंडचा म्हणजे cos phi r दिलेला आहे. ठीक आहे. रिसिव्हिंग एंड पॉवर फॅक्टर इज गिवन cos phi r इक्वल्स टू 0.8 लॅगिंग. ठीक आहे. ऑलरेडी दिलेला आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स किती आहे 5 ओहम. ठीक आहे. रेजिस्टन्स दिलाय r इक्वल्स टू 5 ओहम. इंडक्टिव्ह रिएक्टन्स मीन्स XL इज गिवन, XL इक्वल्स टू 5.6 ओहम. ठीक आहे. दीज आर गिवन पॅरामीटर्स. हे आपले गिवन पॅरामीटर्स आहेत. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड सेंडिंग एंड व्होल्टेज VS. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, VS फाइंड करायचं. क्लिअर इथपर्यंत, इथपर्यंत सर्वांना क्लिअर असणार आहे. ठीक आहे. ऑलरेडी आपण परफॉर्मन्स फाइंड आउट करताना सेंडिंग एंड व्होल्टेजचं फॉर्म्युला और इक्वेशन आपण डिराइव केलेलं आहे. ठीक आहे. दिस इज फॉर्म्युला फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज. हा आपल्याकडे सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे, हा वाला.
Vs इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ, हा जो फॉर्म्युला आपल्याकडे, Vs इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ VR इंटू कॉस फाय आर प्लस IR ब्रॅकेट स्क्वेअर प्लस VR sin phi r plus I into XL bracket square. This formula that you have to use for calculation of sending end voltage. आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज फाइंड आउट करायचं म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. आता हा फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर याच्यामधल्या कोणकोणत्या क्वांटिटीज आपल्याला माहिती आहेत आणि कोणत्या नाहीत ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, सो मी हे क्लिअर करतो. फॉर्म्युला आहे आपल्याकडे, देन आपण फाइंड आउट केलं, गिवन डेटा लिहिलाय आणि काय फाइंड आउट करायचं ते लिहिलेलं आहे. ठीक आहे, हा इकडे आपला VS चा फॉर्म्युला आहे, तो ऑलरेडी परत एकदा लिहिलेला आहे. दिस आवर VS. ठीक आहे, आपला सेंडिंग एंड व्होल्टेजचा फॉर्म्युला VS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ VR इंटू कॉस फाय आर प्लस IR ब्रॅकेट स्क्वेअर प्लस VR इंटू साइन फाय आर प्लस I इंटू XL. ठीक आहे, XL. ठीक आहे, तुम्हाला इथे इंडक्टिव्ह रिएक्टन्स लिहायचं. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला VR माहिती आहे. ठीक आहे, VR इज गिवन, VR गिवन आहे. कॉस फाय आर इज गिवन, रिसिव्हिंग एंडचा पॉवर फॅक्टर माहिती आहे. रेजिस्टन्स इज गिवन, रेजिस्टन्स दिलेला आहे, बट करंट दिलेला आहे का, करंट दिलाय का नाही. ठीक आहे, दॅट करंट यू हॅव टू कॅल्क्युलेट. हे गिवन आहे म्हणजे VR इज गिवन, कॉस फाय आर गिवन, रेजिस्टन्स इज गिवन, VR अगेन इथे आहे. हा साइन फाय आर कॅल्क्युलेट करावा लागेल. देन XL इज गिवन, करंट माहिती आहे का, ही क्वांटिटी माहित नाही, करंट माहित नाहीये, साइन फाय आर माहित नाहीये आणि इथे सुद्धा करंट आहे. या तीन क्वांटिटी अननोन आहेत. ठीक आहे, या तीन क्वांटिटी अननोन आहेत. करंट म्हणजे दोन क्वांटिटी अननोन आहेत, करंट आणि साइन फाय आर, दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट. या अननोन क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, देन आता सुरुवातीला आपण करंट फाइंड करणार. करंट फाइंड कसं करायचं, देन वी हॅव फॉर्म्युला फॉर पॉवर. ठीक आहे, पॉवरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, P इक्वल्स टू VR IR cos phi r. हा सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला. P इक्वल्स टू VR नथिंग बट रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, IR नथिंग बट रिसिव्हिंग एंड करंट, cos phi r नथिंग बट रिसिव्हिंग एंड पॉवर फॅक्टर. याच्यामध्ये VR माहिती आहे, IR माहित नाही, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. cos phi r माहिती आहे आणि पॉवर गिवन आहे. ठीक आहे, पॉवर दिलेली आहे 1000 किलोवॅट. ठीक आहे, याला आपण मॉडिफाय केला. ठीक आहे, या फॉर्म्युलाला मॉडिफाय केला. मॉडिफाय केल्यानंतर काय होईल, हा VR इकडे डिनॉमिनेटरला जाईल, P अपॉन VR होईल आणि हा cos phi r सुद्धा डिनॉमिनेटरला जाईल. देअरफॉर इक्वेशन काय होईल मग, IR इक्वल्स टू P अपॉन VR इंटू cos phi r. ठीक आहे, हे दोन्ही क्वांटिटी cos phi r आणि VR इकडे P च्या डिनॉमिनेटरला गेले, दॅट्स वाय P अपॉन VR इंटू cos phi r. P इज गिवन. ठीक आहे, P पॉवर गिवन आहे, ते आपण वॅट मध्ये कन्वर्ट करून घेतली आहे. 1000 इंटू 10⁻³ हे वॅट मध्ये आपण केली आहे. डायरेक्टली इथे लिहिलं P च्या जागेवर. देन VR गिवन आहे, VR किती दिलेलं आहे, 11 kV दिलेला आहे. ठीक आहे, VR इज गिवन विच इज 11 kV. ठीक आहे, तो केव्हीचं वोल्ट मध्ये कन्वर्जन करावं लागेल आपल्याला, कारण आपल्याला पॉवर वॅट मध्ये घेतलेली आहे. एक तर तुम्ही सेम क्वांटिटी मध्ये कॅल्क्युलेशन करायचं, एक तर किलोवॅट मध्ये घ्या किंवा वॅट मध्ये घ्या. ठीक आहे, आता आपण इथे पॉवरला वॅट मध्ये कन्वर्ट केलंय, दॅट्स वाय यू हॅव टू कन्वर्ट दिस 11 kV इंटू वोल्ट. ठीक आहे, 11 kV ला 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, 11 इंटू 10⁻³ इंटू cos phi r माहिती आपल्याला, cos phi r गिवन आहे विच इज 0.8. डायरेक्टली घेतला 0.8. हे जे कॅल्क्युलेशन केलं 1000 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 11 इंटू 10⁻³ इंटू 0.8, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला हा IR, ठीक आहे, IR भेटेल आपल्याला 113.636 एम्पियर, कारण आपण पॉवर वॅटेज मध्ये घेतली आणि व्होल्टेज वोल्ट मध्ये घेतलंय. जर किलोवॅट आणि केव्ही मध्ये घेतलं असतं तर किलो एम्पियर मध्ये भेटलं असतं. ठीक आहे, सिम्पली आपल्याला करंट भेटलेला आहे, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर करंट भेटला 113.636 एम्पियर. हा टोटल करंट विच इज इक्वल्स टू करंट थ्रू दॅट रेजिस्टर, म्हणजे आपला सिरीज RL सर्किट आहे. ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. सिरीज RL सर्किट मध्ये तुमचा रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स हा तुमच्या सिरीज मध्ये असतो, विच इज नथिंग बट
या रेझिस्टन्स मधून जाणारा करंट आय आर, रेझिस्टन्स मधून जाणारा करंट सपोज आय आर आहे आणि टोटल करंट सपोज आय आहे. ठीक आहे, सिरीज मध्ये तुमचा करंट काय असतो, सेम असतो. दॅट्स वाय आय आर इक्वल्स टू आय घेतला आपण, आय आर इक्वल्स टू आय या केसमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. परत एकदा सांगतो, इथे कॉस फाय आर दिलेला आहे 0.8, त्याच्यावरनं आपण फाय आर कॅल्क्युलेट करू शकतो. कॉस इनवर्स 0.8 घेतला, तो अँगल भेटेल आपल्याला फाय आर 36.86. आपल्याला साइन फाय आर फाइंड करायचं इक्वेशन मध्ये, सो साइन फाय आर इक्वल्स टू 0.6. ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत. ठीक आहे, इक्वेशन मधल्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. व्ही आर माहिती आहे, कॉस फाय आर माहिती आहे, करंट आपण फाइंड आउट केलाय, रेझिस्टन्स माहिती आहे, व्ही आर नोन आहे, साइन फाय आर आपण फाइंड आउट केला, तो आला 0.6, करंट आपण फाइंड आउट केलेला आहे, एक्सेल गिवन आहे. ठीक आहे, या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ते या इक्वेशन मध्ये पुटअप करायचे. ठीक आहे, you have to put all the values in this equation. ठीक आहे, इक्वेशन मध्ये पुट करायचा इन द सेन्स इक्वेशन बिकम्स, ठीक आहे, इक्वेशन होईल तुमचं स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट आहे, व्ही आर ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 11 केव्ही आहे, त्याला वोल्ट मध्ये कन्वर्ट केलं, 11 into 10⁻³ कॉस फाय आर ची व्हॅल्यू माहिती आहे, कॉस फाय आर इक्वल्स टू 0.8 प्लस प्लस ऍज इट इज घेतला. इथे करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 113.636. ठीक आहे, करंटची व्हॅल्यू पुट केली इंटू, इथे इंटू रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स आपला 5 ओम आहे, इंटू 5 घेतला, ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा ब्रॅकेट कंप्लीट केला आणि इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस प्लस साइन आहे. देन व्ही आर, व्ही आर अगेन 11 into 10⁻³ इंटू साइन फाय आर, साइन फाय आर आपण कॅल्क्युलेट केला होता 0.6 आलाय, प्लस आय इंटू एक्सेल. ठीक आहे, करंट आपण फाइंड आउट केलाय 113.636 इंटू एक्सेल, एक्सेल गिवन आहे 5.6 ओहम. ठीक आहे, एक्सेल व्हॅल्यू पुट केली, ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, या ज्या सगळ्या इक्वेशन मधल्या सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट केल्या. ठीक आहे, देन हे सॉल्व्ह करायचं इक्वेशन. ठीक आहे, आता सॉल्व्ह कसं करणार, सिम्पली ऍडिशन मल्टिप्लिकेशन जे काय असेल तुमचं ते सॉल्व्ह करायचं. सिम्पली काय करायचं, 11 into 10⁻³ इंटू 0.8 गेला, हा आला 8800. ठीक आहे, 8800 प्लस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं 568.18 ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं 6600 प्लस या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं 66.36 ब्रॅकेट स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे जे इक्वेशन आहे ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर सिम्पली ऍडिशन मल्टिप्लिकेशन आहे, जास्त काही वेगळं नाही याच्यामध्ये. सो ऍडिशन मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू भेटेल आपल्याला ठीक आहे, सेंडिंग एंड व्होल्टेज हे जे स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू भेटेल त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, VS इक्वल्स टू विल गेट दिस व्हॅल्यू. ठीक आहे, ही व्हॅल्यू भेटेल आपल्याला, सेंडिंग एंड व्होल्टेज इक्वल्स टू 11837.55 वोल्ट. हे आपलं झालं सेंडिंग एंड व्होल्टेज, फायनल सेंडिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. देन ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला सिंगल फेज ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन डिलिव्हर्स 5000 किलोवॅट. ठीक आहे, म्हणजे 5000 किलोवॅट पॉवर दिलेली आहे, पॉवर इज गिवन सेम पहिल्या प्रॉब्लेम्स प्रमाणे ऍट 11 केव्ही. रिसिव्हिंग एंड व्होल्टेज VR दिलंय 11 केव्ही, पॉवर फॅक्टर दिलाय 0.8, पॉवर फॅक्टर लॅगिंग. इफ द रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स, आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे, रेझिस्टन्स दिलाय, रिएक्टन्स दिलाय, बट पर कंडक्टर इथे बघू शकता तुम्ही, पर कंडक्टर म्हणजे सिंगल फेज लाईन आहे, रेझिस्टन्स रिएक्टन्स दिलाय पर कंडक्टर. अगोदर दिला होता, अगोदर टोटल रेझिस्टन्स फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये टोटल रेझिस्टन्स आणि टोटल रिएक्टन्स दिला होता, बट इथे मेन्शन केलेलं आहे रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स per conductor. Per conductor resistance reactance is given. So it is 0.445 and 0.08 ohm respectively.
ठीक आहे. सो रेझिस्टन्स अँड रिएक्टन्स पर कंडक्टर इज गिवन. पर कंडक्टर म्हणजे काय, सिंगल फेज लाईन आहे, त्याच्यामध्ये 2 कंडक्टर असणार आहेत. ठीक आहे, एक फेजचा आणि एक न्यूट्रलचा. त्याच्यापैकी एका कंडक्टरचा दिलेला आहे 0.45 ओहम resistance and reactance is 0.08 ohm respectively. Then we have to calculate, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेंडिंग एंड व्होल्टेज विच इज नथिंग बट VS. ठीक आहे, VS फाइंड आउट करायचं आहे अँड ट्रान्समिशन लाईन इफिशियन्सी विच इज नथिंग बट नीटा. ठीक आहे, आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, रिसिव्हिंग एंड पॉवर अपॉन सेंडिंग रिसिव्हिंग एंड पॉवर अपॉन सेंडिंग एंड पॉवर इंटू 100 घेतला विल गेट ट्रान्समिशन इफिशियन्सी. ठीक आहे, हे आपण फाइंड आउट करणार आहे. प्रॉब्लेम सर्वांना क्लिअर असेल. सो पॉवर इज गिवन 5000 किलोवॅट दॅट यू हॅव टू कन्वर्ट इन टू वॅट. ठीक आहे, किलोवॅटचं वॅट मध्ये करताना सिम्पली 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. सेकंड, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज इज गिवन. ठीक आहे, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज दिलेला आहे VR इक्वल्स टू 11 kV दॅट यू हॅव टू कन्वर्ट इन वोल्ट. त्याला कन्वर्ट केलं आपण वोल्ट मध्ये, द्यायला 11 × 10⁻³ वोल्ट. कॉस फायर दिलेला आहे, पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंग. देन रेजिस्टन्स अँड रिएक्टन्स पर कंडक्टर इज गिवन. ठीक आहे, रेजिस्टन्स रिएक्टन्स पर कंडक्टरचे दिलेले आहेत. सो रेजिस्टन्स इज 0.45 पर कंडक्टर, म्हणजे एका कंडक्टरचं दिलेलं आहे. टोटल रेजिस्टन्स फाइंड करताना आपण सिम्पली काय करणार, सिंगल फेज लाईन आहे, 2 कंडक्टर आहेत, दॅट्स वाय यू हॅव टू मल्टिप्लाय विथ द हेल्प ऑफ 2. ठीक आहे, मल्टिप्लाय दिस रेजिस्टन्स पर कंडक्टर इंटू 2, आपल्याला टोटल कंडक्टर भेटेल 0.9 ओहम, तो आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे. रिएक्टन्स दिलेला आहे 0.08 पर कंडक्टर, म्हणजे एका कंडक्टरचा रिएक्टन्स दिलेला आहे 0.08. सिंगल फेज लाईन आहे, 2 कंडक्टर आहेत. सो x इक्वल्स टू 0.08 इंटू 2 इक्वल्स टू 0.16 ओहम. हा आपला टोटल रिएक्टन्स. ठीक आहे, सो आपल्याला टोटल रेजिस्टन्स अँड टोटल रिएक्टन्स भेटले. टोटल रेजिस्टन्स पुट करताना आपण हा पुट करणार आहे टोटल वाला, अँड टोटल रिएक्टन्स इज 0.16. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. देन फाइंड, ठीक आहे, दॅट वी हॅव टू फाइंड इज सेंडिंग एंड व्होल्टेज विच इज नथिंग बट युअर VS, आणि इफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायची पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, दॅट इज पर्सेंटेज नीटा. सेम जसं लास्ट प्रॉब्लेम मध्ये केलं होतं आपण. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड करंट. ठीक आहे, करंट फाइंड आउट करायचं. सो पॉवरचा फॉर्म्युला आपल्याकडे P इक्वल्स टू VR IR cos फायर. रिअरेंज केलं याला, IR इक्वल्स टू P अपॉन VR cos फायर भेटला. P ची व्हॅल्यू पुट केली, VR ची व्हॅल्यू पुट केली, cos फायर ची व्हॅल्यू पुट केली. या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. देन टोटल करंट भेटेल 568.18 एम्पियर. ठीक आहे, करंटची व्हॅल्यू भेटली. डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज करणार आहे सेंडिंग एंड व्होल्टेजचा. ठीक आहे, वी हॅव फॉर्म्युला फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज इज VS इक्वल्स टू, आपला फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवायचा तुम्ही. VS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ VR इंटू कॉस फायर प्लस IR ब्रॅकेट स्क्वेअर VR साइन फायर प्लस I इंटू XL ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ठीक आहे, व्हॅल्यूज पुट केल्यानंतर इक्वेशन होईल VR ची व्हॅल्यू आहे 11 × 10⁻³ इंटू पॉवर फॅक्टर आहे 0.8 प्लस करंट व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 568.18 इंटू रेजिस्टन्स आपण फाइंड आउट केला टोटल रेजिस्टन्स 0.9 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. अगेन VR 11 × 10⁻³ इंटू साइन फायर आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ठीक आहे, मगाशी जसं फाइंड आउट केलं होतं कॉस फायर 0.8 आहे, कॉस इनवर्स 0.8 घेतला, अँगल भेटेल, त्या अँगलला याच्यामध्ये पुट केला तर साइन फायर भेटेल. साइन फायर सेम आहे आपला पॉवर फॅक्टर, दॅट्स वाय साइन फायर सेम आलेला आहे 0.6 प्लस करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 568.18 इंटू रिएक्टन्स आहे आपला 0.16 ब्रॅकेट स्क्वेअर. तो हे याच्यावर तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह केलं. इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर सेंडिंग एंड व्होल्टेज भेटेल आपल्याला VS इक्वल्स टू 111466. ठीक आहे, वोल्ट. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ वोल्ट आपल्याला सेंडिंग एंड व्होल्टेज भेटेल.
आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तुमची इफिशियन्सी. ठीक आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे आहे? पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल्स टू. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यूज पुटअप करायचे. ठीक आहे, पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल्स टू पॉवर डिलिव्हर म्हणजे काय, आउटपुट पॉवर अपॉन पॉवर डिलिव्हर प्लस लॉसेस, म्हणजे आउटपुट पॉवर प्लस लॉसेस. आपल्याला लॉसेस अगोदर फाइंड आउट करावं लागतील. तर लॉसेस कसे फाइंड आउट करायचे? लॉसेसचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे आय स्क्वेअर आर लॉस. ठीक आहे, लॉसेस कोणते असतात? आय स्क्वेअर आर. करंट माहिती आहे, करंटची व्हॅल्यू आहे 568.18 ब्रॅकेट स्क्वेअर. रेझिस्टन्स माहिती आहे 0.8 सॉरी 0.9 आहे, त्याला मल्टिप्लाय केलं आपले लॉसेस भेटले 290 वोल्ट मध्ये घ्या, वॅट मध्ये घ्या किंवा किलोवॅट मध्ये घ्या. ठीक आहे, हे 290 वॅट मध्ये आलेत आपले. करंट आपला एम्पियर मध्ये आहे. ठीक आहे, हे 290 वॅट आहेत. डायरेक्टली इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे पॉवर डिलिव्हर्ड. पॉवर डिलिव्हर म्हणजे किती आहे? 5000 गिवन आपली 5000 इंटू 10⁻³ सेम पॉवर डिलिव्हर्ड 5000 इंटू 10⁻³ प्लस लॉसेस आपण फाइंड आउट केले 290. हे 290 याच्यात पुट केले इंटू 100 घेतलं आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इफिशियन्सी भेटेल. ठीक आहे, ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी भेटेल. ठीक आहे, ती इफिशियन्सी आली आपली 94.5%. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर लास्टली आपल्याला इफिशियन्सी भेटेल 94.5%. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल.